नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास म्हणजेच समाजशास्त्र. ठीक आहे, मग परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र दोन्ही याच्यामध्ये एकच घटक असतात. फक्त काय, पेपर 1 साठी नाव आहे परिसर अभ्यास आणि पेपर 2 साठी काय नाव आहे, समाजशास्त्र. ठीक आहे, मग यामध्ये आपण काय केलेलं आहे आजच्या आपल्या लेक्चरमध्ये की आतापर्यंत ज्या काही टी परीक्षा झाल्या आहेत, या टी परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे प्रश्न विचारले जातात, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक टीईटीच्या प्रत्येक पेपरमध्ये काय असतात, 3 ते 4 प्रश्न काय असतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती विचारले असतात. मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरला काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवरती कमीत कमी 3 ते 4 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले असतात. कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त प्रश्नही असू शकतात. ठीक आहे, मग आतापर्यंत आपल्याला ज्या काही टी परीक्षा झाल्या, या टी परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती विचारलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, की जे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत, असे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग पहिलाच प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराज, शिवनेरी, समर्थ रामदास, आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह दिले. मग आता हा प्रश्न कसा असतो की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, शिवनेरीला झाला. मग इथं विचारलंय का आपल्याला की समर्थ रामदासांचा जन्म कुठे झाला, असं विचारलंय. मग समर्थ रामदासांचा जन्म कुठे झाला होता, तर तो जांब या ठिकाणी झाला होता. हे जांब कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर जालना जिल्ह्यामध्ये आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, वारंवार प्रश्न विचारला जातो. मग लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी 1630ला. कोणत्या किल्ल्यावरती झाला, तर शिवनेरी किल्ल्यावरती. शिवनेरी किल्ला कुठे आहे, जुन्नरमध्ये आहे. जुन्नर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला, हाही प्रश्न विचारला जातो. तर 3 एप्रिल 1680ला. लक्षात ठेवा, 3 एप्रिल 1680 कोणत्या किल्ल्यावरती झाला होता, तर रायगड किल्ल्यावरती. म्हणजे जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि मृत्यू रायगड किल्ल्यावरती झाला. दोन्ही गोष्टी काय आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, समर्थ रामदास यांचा जन्म कुठे झाला, एवढं लक्षात ठेवा फक्त, जांब. आणि मृत्यू कुठे झाला होता, सज्जनगडावरती. ठीक आहे, एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. हे साल लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं मात्र तुम्हाला तारखेसहित जन्म आणि मृत्यू लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. याच्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती आपल्याला 3 ते 4 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 काय विचारले बघा, शिवराय आपल्या सेवकांची किंवा सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत, या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाही. आता इथं आपल्याला एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्याचं स्पष्टीकरण देताना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाही, असं आपल्याला विचारलंय. मग वाक्य काय दिलंय, पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा. शिवराय आपल्या सेवकांची किंवा सहकाऱ्यांची, म्हणजे शिवराय आपल्या सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत, हे वाक्य आहे आणि आपल्याला याचं स्पष्टीकरण द्यायचंय. तर हे स्पष्टीकरण देताना आपण कोणाचा दाखला देणार नाही असं विचारलंय. ठीक आहे, देणार नाहीत असं विचारलं. हे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा. मग मदारी मेहतर, प्रतापराव गुज्जर, कान्होजी जेदे आणि बाजी घोरपडे, मग इथं कोणाचा दाखला देणार नाहीत, तर बाजी घोरपड्याचा दाखला देणार नाहीत. का देणार नाहीत, पुन्हा तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगतो का देणार नाहीत. तर बघा, हे जे बाजी घोरपडे आहेत, यांनी काय केलं होतं, 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण होते, शहाजीराजे होते. शहाजीराजेंना काय केलं होतं, त्याने कैद करून विजापूरला नेलं होतं. ठीक आहे, मग त्याचा वचपा महाराजांनी कधी काढला होता, तर 1664 मध्ये खवास खानच्या सहाय्यासाठी निघालेल्या बाजी घोरपड्याचे सैन्य मधल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, कापून टाकलं होतं. त्याचबरोबर मुधोळची सुद्धा काय केली होती, नासधूस केली होती. व बाजी घोरपड्याचा शिवाजी महाराजांनी काय केला होता, वध केला होता. म्हणून शिक्षक बाजी घोरपडे याचा दाखला देणार नाहीत. लक्षात ठेवा, म्हणजे प्रश्न किती उलट्या अँगलने विचारला बघा. ठीक आहे, प्रश्न असाही तुम्हाला फिरून विचारला जाऊ शकतो. पुढचा 3 नंबर प्रश्न काय विचारलं बघा, थोडंसं बारीक करतो, झूम आउट, म्हणजे तुम्हाला जरा व्यवस्थित दिसेल. शिवरायांच्या काळात बारगीर
शिवरायांच्या काळात बारगीर ही संबोधन किंवा पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित होते? मग बारगीर हे पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित होतं? तर हे होतं घोडदळाशी संबंधित. कोणत्या दलाशी? घोडदळाशी संबंधित होतं. मग लक्षात ठेवा, इथं जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचं घोडदळ होतं त्याच्यामध्ये काय होते? मुख्य 2 प्रकार होते. घोडदळामध्ये मुख्य किती प्रकारचे स्वार होते? तर 2 प्रकारचे स्वार असत. मग हे 2 प्रकारचे स्वार कोणते होते? पहिला होता बारगीर आणि दुसरा होता सिलेदार. आता बारगीर आणि सिलेदारामध्ये फरक काय होता? तर बारगीराला काय करायचे? घोडा आणि शस्त्र, ह्या सैनिकाला घोडा आणि शस्त्र कोणाकडून मिळायचा? सरकारकडून मिळायचा, म्हणजेच राजाकडून मिळायचा. त्याला काय म्हणायचं? बारगीर म्हणायला जायचं. म्हणजे ज्या सैनिकाला राजाकडून किंवा सरकारकडून घोडा आणि शस्त्र दिला जायचं त्याला काय म्हणायला जायचं? बारगीर म्हटलं जायचं. ठीक आहे. आणि हे पूर्णपणे काय असायचं? मग आता सरकारच देते म्हटलं सरकारी खर्चावरती अवलंबून असणारे होते. त्याच्यानंतर दुसरं जे होतं सिलेदार. सिलेदार कोणाला म्हणायचे? की ज्या सैनिकाचा स्वतःचा घोडा आणि स्वतःची शस्त्रे असत त्याला सिलेदार म्हणायचं. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा. एक तर काय आहे, घोडदळामध्ये किती प्रकारचे स्वार होते? 2 प्रकारचे होते. कोणते 2 होते? एक होता बारगीर, दुसरा होता सिलेदार. बारगीर आणि सिलेदारामध्ये फरक काय होता? तर ह्या बारगीरकडे काय असायचं? स्वतःचा घोडा नसायचा, त्याला राजा घोडा द्यायचा आणि राजाच शस्त्र द्यायचा. आणि सिलेदार जो होता याचं काय असायचं? स्वतःचा घोडा आणि स्वतःचे शस्त्र असायचे. एवढा दोघांमध्ये फरक होता, लक्षात ठेवा. आणि या दोन्हीवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. बारगीर आणि सिलेदार हे कशातले अधिकारी होते? घोडदळातले. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही आपली टेस्ट सिरीज संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो? तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या टीईटी भरतीच्या किंवा टीईटी परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे त्याच्यासोबत उत्तर सूची सुद्धा तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा या प्रश्नपत्रिका असणार आहेत. उत्तर सूचीसहित तुम्हाला सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग ज्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे, टीईटी परीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न कुठून विचारले जातात? तर ते 4थी ते 8वीचे जे काही पुस्तकं आहेत या पुस्तकामधून विचारले जातात. मग त्याचे सुद्धा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. मग ज्याच्यामध्ये इतिहास असेल बघा. आता फक्त जर तुम्ही नुसता 4थीचा इतिहास पाहिला तर शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, ज्याच्यावरती 3 ते 4 प्रश्न हमखास असतात. मग 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वीचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचे नोट्स असणार आहेत. त्याचबरोबर मग ह्या सगळ्या मटेरियलची प्राइस किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त काय होईल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, गुगल पे, फोनपेचा आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं? 139 रुपये पे करायचे आहेत, म्हणजे पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे 139 रुपये पाठवले त्याचा एक काय करायचा? एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला कोणता नंबर आहे? तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना फोनपे, गुगल पेवरती पैसे पाठवताना काय होतं? थोडीशी अडचण येते. तर त्यांच्यासाठी जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय सोपं असतं आणि सुरक्षित असतं, जलद असतं. म्हणजे कोणाचा एखादा अंक चुकून पैसे तिसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोका स्कॅनरमुळे राहत नाही. ठीक आहे. म्हणून तुम्ही जर मेसेज केला तर तुम्हाला स्कॅनर सुद्धा पाठवून दिलं जाईल. तुमचं पेमेंट झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही मला व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट टाकल्याच्या नंतर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. आणि हे मटेरियल तुम्हाला कसं प्रोव्हाइड केलं जाईल?
तर व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 आहे, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? मग प्रतिष्ठान हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जातं? तर हे सध्या पैठण या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की सातवाहन सत्तेची राजधानी कोणती होती? मग सातवाहन सत्तेची किंवा सातवाहन साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर ती प्रतिष्ठान होती. प्रतिष्ठानचं आजचं नाव काय आहे? पैठण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की या सातवाहन सत्तेचा संस्थापक राजा कोण होता? संस्थापक राजा कोण होता? तर सिमुक हा काय होता? सातवाहन सत्तेचा संस्थापक राजा होता. ठीक आहे, त्याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेला आहे. आता बाकीचे जे आपल्याला ऑप्शन आहेत बघा, पाटणा, बदामी, हम्पी, हे सुद्धा काय होते? कोणत्या ना कोणत्या साम्राज्याची राजधानी होती. मग ही कोणाची राजधानी होती हे पण लक्षात ठेवा, परीक्षेत विचारलेलं आहे. मग ही पाटणा कोणाची राजधानी होती? तर ही मौर्य आणि गुप्त साम्राज्याची राजधानी होती. आणि त्यावेळेस पाटणाचं नाव काय होतं? पाटलीपुत्र होतं. लक्षात ठेवा, पाटणाचं नाव काय होतं? पाटलीपुत्र होतं. कोणाची राजधानी होती? मौर्य आणि गुप्त साम्राज्याची राजधानी होती. त्याच्यानंतर बदामी, बदामीचे कोण होते? चालुक्य होते. ही चालुक्य घराण्याची राजधानी होती. कोणत्या राज्यामध्ये होती? ही कर्नाटकमध्ये होते. हो, ठीक आहे, हे पाटलीपुत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे बिहारमध्ये आहे. प्रश्न विचारला होता. ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? बिहार. त्याच्यानंतर हम्पी, हम्पी हे काय? विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. हम्पी कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. अतिशय सुंदर अशी हम्पी आहे. आजही तुम्ही त्या ठिकाणी जर पर्यटनासाठी गेले तर असं मन थकित करणारं, आश्चर्यचकित करणारं त्या ठिकाणी त्यांचं विजयनगर साम्राज्याच्या काळातलं बांधकाम आहे. ठीक आहे, दगडी रथ तुम्ही पाहिला असाल, आपल्या नोटेवरती सुद्धा आहे, मला वाटतं 50 रुपयाच्या नोटेवरती आहे, तो या ठिकाणचाच आहे, हम्पी या ठिकाणचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न 5 नंबर काय विचारलंय? खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती? आता इथं काय विचारलं आपल्याला? 2 विधानं दिलेत आणि त्याच्यापैकी कोणतं विधान योग्य आहे असं आपल्याला सरळ सरळ विचारलंय. मग पहिलं विधान काय आहे? निजामशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. दुसरं विधान काय आहे? पुन्हा निजामशहाने शहाजी राजांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली. मग आता या ठिकाणी विचारले आपल्याला, परत पर्याय खाली असतात बघा, 2 वाक्य असतात आणि पर्याय परत खाली असतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग पर्याय पहिला काय दिला आपल्याला? फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अ आणि ब योग्य, दोन्ही अ आणि ब अयोग्य. मग या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ आणि ब दोन्ही काय आहेत? अयोग्य आहेत. अयोग्य आहेत म्हणजेच दोन्ही कसे आहेत? चुकीचे आहेत. हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. मग हे चुकीचे काय आहेत? तर हा निजामशाह शब्द चुकीचा आहे या ठिकाणी. निजामशहाने नाही तर छत्रपती शहाजीराजांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता? सरलष्कर हा किताब दिला होता आणि आदिलशहानेच बंगळुरूची जहागिरी दिली होती. लक्षात ठेवा, प्रश्न वारंवार विचारला जातो. एक तर विचारला जातो की आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला होता? सरलष्कर किताब दिला होता. त्याच्यानंतर कुठली जहागिरी दिली होती? बंगळुरूची जहागिरी दिली होती. दोन्ही लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न मित्रांनो, प्रश्न एकदा बघून घ्या, जसाचा तसा प्रश्न रिपीट झालेला आहे, पुढे येईल. फक्त थोडा चेंजेस केलेला आहे. त्यांनी काय चेंजेस केला तर मी तुम्हाला पुढे दाखवतो. ठीक आहे, पुढे आहे प्रश्न घेतलेला आहे आपण. पुढचा प्रश्न बघा, 6 नंबर. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यांचे निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता? आता हे जे निष्ठावंत पाईक आहेत ना, याच्यावरती सुद्धा आता बहुत सेम 2 प्रश्न विचारले, म्हणजे 2 वेळेस सेम प्रश्न विचारला. ठीक आहे, याच पद्धतीचा सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान आणि दाऊद खान. मग यापैकी दाऊद खान हा जो व्यक्ती आहे हा स्वराज्याचा निष्ठावंत पाईक नव्हता, तर दाऊद खान कुरेशी कोणाकडे होता? तर हा मोगल सम्राट औरंगजेबाचा एक प्रमुख सरदार होता. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा आणि हिंदवी स्वराज्याचा काही संबंध नव्हता. मग इतर जे व्यक्ती आहेत, सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, हे दौलत खान, हे काय होते? स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते. मग त्यांचं काम काय होतं याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही? मग बघा, सिद्दी इब्राहिम कोण होता? तर हा शिवरायांचा अत्यंत विश्वासाचा अंगरक्षक होता. आणि ज्या वेळेस अफजल खानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट घेतली होती, त्यावेळेस महाराजांसोबत जे 10 अंगरक्षक होते त्यापैकी हा एक होता. ठीक आहे, महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. सिद्दी इब्राहिम कोण होता? अंगरक्षक होता. त्याच्यानंतर
सिद्दी हिलाल कोण होता? तर हा स्वराज्याच्या घोडदळातील एक शूर सरदार होता आणि पावनखिंडीच्या लढाईच्या वेळी आणि नेसरीच्या लढाईत त्याने मोठे शौर्य गाजवले होते. म्हणजे सिद्दी हिलालनी कोणत्या लढाईत मोठे शौर्य गाजवले होते? तर पावनखिंडीची लढाई आणि नेसरीची लढाई या दोन लढाईमध्ये त्याने शौर्य गाजवलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दौलत खान हा कोण होता? तर हा मराठी आरमारचा प्रमुख होता. प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला 7 नंबर. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपामध्ये दिला? मग कामाचा मोबदला कशा स्वरूपात दिला होता? रोख पगारामध्ये देत होते. ठीक आहे. कशामध्ये देत होते छत्रपती शिवाजी महाराज कामाचा मोबदला? रोख पगारामध्ये. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. ठीक आहे. खूप महत्त्वाचं, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग पंतप्रधान किंवा त्यालाच काय म्हटलं जायचं? पेशवा म्हणलं जायचं. मग ते कोण होते? मोरोपंत त्रिंबक पिंगळे होते. याचं काम काय असायचं? तर राज्याचे प्रशासन चालवणे आणि युद्धाच्या वेळी सैन्याचं नेतृत्व करणं हे काम कोणाचं असायचं? पेशव्याचं किंवा पंतप्रधानाचं असायचं. आणि पंतप्रधान कोण होता? मोरोपंत त्रिंबक पिंगळे होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पंत अमात्य त्यालाच मुजुमदार म्हटलं जायचं. कोण होता? रामचंद्र निळकंठ होता. याचं काम काय होतं? राज्याचा जमा खर्च पाहणे. त्याच्यानंतर सचिव, पंत सचिव कोण होता? अण्णाजी दत्तो. याचं काम काय होतं? सरकारी आज्ञापत्रे आणि पत्रांचा मसुदा तपासणे. प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे आपल्या TET मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला कोण होतं बघा? मंत्री. मंत्री कोण होता? दत्ताजी त्रिंबक होतं. याचं काम काय असायचं? महाराजांची खाजगी कामे त्याचबरोबर दैनंदिन कार्यक्रम आणि गुप्तहेर खात्यावर देखरेख. इथं प्रश्न विचारलेला आहे. गुप्तहेर खात्यावर देखरेख कोणत्या मंत्र्याचं काम असायचं? तर कोणाचं? मंत्र्याचंच काम असायचं. कोण होता मंत्री? दत्ताजी त्रिंबक होता. त्याच्यानंतर सेनापती त्यालाच सरनौबत म्हणायचे. मग सेनापती कोण होतं? हंबीरराव मोहिते होते. इथं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे जे अष्टप्रधान मंडळ आहे ना, याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. मग याचं काम काय असायचं? तर लष्कराची व्यवस्था ठेवणे आणि राज्याचं संरक्षण करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर पंत सुमंत याचं नाव काय होतं? रामचंद्र त्रिंबक. याचं काम काय असायचं? तर परराज्याशी संबंध ठेवणे आणि परकीयांचे स्वागत करणे. त्याच्यानंतर न्यायाधीश निराजीरावजी होता. आता न्यायाधीशाचं काम काय असणार आहे? न्यायनिवाडा करणं. ठीक आहे. आणि शेवटचा कोण होता? पंडितराव होता. हा पंडितरावाचं काम काय असायचं? कोण होता? मोरेश्वर पंडित. याचं काम असं धार्मिक विधी पाहणे, दानधर्म करणे आणि धर्मशास्त्रावर आधारित सल्ला देणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 8 नंबर. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण होते? तर हे कोण होते? संत एकनाथ होते. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. जसाच तसा प्रश्न तुम्हाला परत रिपीट होऊ शकतो. मित्रांनो, आपण तुमच्यासाठी मेहनत करून दररोज एक व्हिडिओ या ठिकाणी घेत आहोत, परंतु आपल्याला खूप कमी लाईक येत आहेत. मग मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की एक लाईक करा. लाईक करायला कसं असतंय? मोफत आहे. याच्यासाठी काही पैसे लागत नाहीत. फक्त काय होतं, मला काम करण्यासाठी प्रेरणा मिळते की बाबा चला आपला जे लेक्चर आहे हे भरपूर लोकांना आवडत आहे असं वाटतं. ठीक आहे. म्हणून एक लाईक नक्की करत जा. व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा. काही उणीव असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 9 नंबर. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरं कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आलं? आता काय विचारलंय? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कोणतं नाणं पाडण्यात आलं असं विचारलंय. मग बघूया. सोन्याचा होल, चांदीचा होल, सोन्याची मोहर, चांदीची मोहर. मग कोणतं पाडलं होतं नाणं? तर सोन्याचा होल हे नाणं पाडलं होतं. प्रश्न इथं सुद्धा 2-3 वेळेस विचारलाय. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, हे जे सोन्याचं नाणं पाडलं होतं त्याचं नाव काय होतं? सोन्याचा होल म्हणायचे. त्याच्यावरती कोणती अक्षरं कोरली होती हेही प्रश्न विचारलेला आहे. कोणती अक्षरं कोरली होती? श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरं कोरली होती. हे नाणे कधी पाडले होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस पाडले होते. ठीक आहे. किती नाणे पाडले होते त्यांनी? 2 पाडले होते. कोणतं होतं? एक होतं सोन्याचा होल आणि दुसरी होती तांब्याची शिवराई. दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. यांच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. लक्षातच ठेवा, तोंड पाठच ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10. खालील विधाने बघा, तुम्हाला सांगितलं तर नाही, हा प्रश्न जशाच तसा रिपीट झाला, फक्त थोडासा बदल केला. आता प्रश्न वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल बदल काय केला होता. आदिलशहाने शहाजी राजांना
सर लष्कर हा किताब दिला होता. निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी दिली होती. आता बघा मागच्या प्रश्नामध्ये काय होतं, इथं पण निजामशहा होतं आणि इथं पण निजामशहा होतं. आता इथं काय केलं त्यांनी, इथं निजामशहाऐवजी आदिलशहा दिले. मग हे पहिलं वाक्य काय असणार आहे, बरोबर असणार आहे, कारण आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला होता आणि हे निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी दिली. हे विधान चूक असणार आहे, कारण जहागिरी सुद्धा कोणी दिली तर ती सुद्धा आदिलशहानेच दिली होती बंगळूरची जहागिरी. मग इथं आपलं उत्तर काय येईल, फक्त अयोग्य. हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. बघा सेम प्रश्न, फक्त काय केला, एक शब्द बदललाय आणि एक शब्द बदलला की उत्तर बदललं. लक्षात आलं. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना बारीकाईने करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, झालेल्या प्रश्नपत्रिका सगळ्या टीईटी परीक्षा कधीपासून चालू झालेली आहे, 2013 पासून. मग 2013 पासून जे काही पेपर झालेत ना, पेपर 1 असो किंवा 2 असो, आता बऱ्याच जणांचं, बऱ्याच शिक्षकांचा असा गोंधळ होतो, सर मी 1 ते 5 ला आहे, मग मला फक्त काय करायचं आहे, पेपर 1 द्यायचा आहे, मग मी पेपर 2च्या प्रश्नपत्रिका कशाला बघू. तर असा मूर्खपणा तुम्हाला करायचा नाही. तुम्हाला पेपर 1 द्यायचा असो किंवा पेपर 2 द्यायचा असो, तुम्हाला दोन्ही पेपरच्या झालेल्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. कारण तुमचा 99% सिलेबस काय सारखाच आहे. फक्त विषय बघा. म्हणजे ज्याला समजा सेकंड पेपरला विज्ञान आहे, गणित विज्ञान आहे, त्यांनी समाजशास्त्राचे प्रश्न बघायचे नाहीत, बाकी सगळे पाहायचे. आणि ज्याला पेपर 2ला समाजशास्त्र आहे त्यांनी फक्त पेपर 1 मधलं गणित बघायचं नाही, बाकी सगळा पेपर सारखा आहे, काही फरक नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे जो तुम्हाला विषय नाही, फक्त तेवढा एक विषय बघायचा नाही, एकच विषय वेगळा आहे, बाकी सगळं सारखं आहे. म्हणून म्हणायचंच नाही सर माझा पेपर 1 आहे मग मला फक्त 1 ते 5च करायचंय, पुढच्या प्रश्नपत्रिका करायची नाहीत, असं करू नका. असा मूर्खपणा अजिबात करू नका. ठीक आहे, तुम्हाला दोन्ही पेपरचा अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न बघू. 11 नंबर, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता. बघा सेम प्रश्न जसा जसा रिपीट झालाय की नाही, झालाय, फक्त पर्याय बदललेत. बघा पर्याय काय केले त्यांनी, पर्याय बदलले आहेत, बाकी प्रश्न सेम आहे. मग नूरबेग, सलाबत खान, काजी हैदर आणि सिद्दी मिस्त्री, तर यापैकी कोण नव्हता, तर सलाबत खान नव्हता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 12 नंबर, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे. बघा पुन्हा आलं की नाही अष्टप्रधान मंडळावरती. मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, अष्टप्रधान मंडळापैकी 2 असे व्यक्ती होते की ज्यांना युद्धाला लढाईला जायची गरज नसायची किंवा लढाईवरती पाठवलं जात नसतं. ते कोण होते, एक होता न्यायाधीश आणि दुसरा होता पंडितराव. ठीक आहे, न्यायाधीश आणि पंडितराव. मग इथं बघा ऑप्शन काय, पहिलं अमात्य आणि सचिव. इथं काय विचारलं आपल्याला, कोणाला लढाईला जावं लागत असं विचारलंय. मग हेच आपलं उत्तर येईल, अमात्य आणि सचिवाला जावं लागायचं. जर दुसरं ऑप्शन पाहिलं बघा इथं काय आहे, पंडितराव आहे. मग पंडितराव जात होता का, नव्हता जात, म्हणून हे ऑप्शन कट होईल. इथं न्यायाधीश आहे, न्यायाधीश जात होता का, नव्हता, म्हणून हे पण कट होईल. इथं न्यायाधीश आणि पंडितराव आहे, मग हे सुद्धा काय होईल, कट होईल. आता हाच प्रश्न दुसरा तुम्हाला असं सुद्धा विचारू शकतात की नाही, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे, असं सुद्धा विचारू शकतात. किंवा लढाईवरती पाठवले जात नसे असं सुद्धा विचारतील. मग त्याचं उत्तर काय येईल, तर न्यायाधीश आणि पंडितराव या दोघांना पाठवले जात नसत. बाकीचे जे 6 मंत्री होते किंवा जे 6 प्रधान होते यांना युद्धप्रसंगी प्रत्यक्ष लढाईमध्ये सहभागी व्हावा लागत असे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं वाक्य आहे. पुढचा प्रश्न 3 नंबर, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचं प्रमुख कारण काय होतं. आता जी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतवर स्वारी केली होती, या स्वारीचं कारण काय होतं असं विचारले. मग बघूया. पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळवणे, सिद्दी जोहरवर वचक बसवणे, दोन्ही नाही, शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे, हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. की जी शाहिस्ते खानाची 3 वर्षाच्या त्यांच्या पुण्यावरती येऊन लाल महालात बसला होता, या 3 महिन्याच्या कालामध्ये त्यांनी काय केलं होतं, स्वराज्याची अतोनात हानी केली होती, लुटमार केली होती. मग ही भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केली होती, सुरतेवर स्वारी केली होती. आणि कधी केली होती ही पहिली स्वारी, तर ही 1664 मध्ये केली होती. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांनी सुरतेवर एकूण किती स्वाऱ्या केल्या, 2 केल्या, त्यातली ही पहिली स्वारी होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? बघा सेम प्रश्न, पुन्हा सेम प्रश्न, फक्त आता इथं ऑप्शनमध्ये थोडा बदल केलाय. मागच्या प्रश्नामध्ये काय केलं होतं, एकाच नाण्याचं ऑप्शन दिलं होतं. आता इथं आपल्याला दोन्ही नाणे विचारलेत. बघा सोन्याचा होन, तांब्याची शिवराई. दुसरा ऑप्शन काय दिलंय, सोन्याची शिवराई, तांब्याचा होन. बघा इथं उलट केलंय, सोन्याचा होन, सोन्याची शिवराई, तांब्याची शिवराई, तांब्याचा होन. मग आपलं योग्य उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला सगळ्यात आधी टीईटीचा अभ्यास करताना काय करायचंय, मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघायच्यात. तुम्ही नुसत्या झालेल्या प्रश्नपत्रिका जरी पाहिल्या ना सगळ्या, तरी तुम्ही 80% इथं परीक्षा पास होण्याची शक्यता आहे. किती टक्के? 80% तुमचा सिलेबस कव्हर होतोय. फक्त तुम्हाला कोणत्या प्रश्नपत्रिका बघायच्यात, पेपर 1च्या पण पाहायच्यात आणि पेपर 2च्या पण बघायच्यात, दोन्ही बघायच्यात. दोन्ही पाहिल्या तर तुमचा 80% अभ्यासक्रम फक्त झालेल्या प्रश्नपत्रिकेमधूनच कव्हर होईल. जर तुम्ही एकच पाहिल्या तर ते अर्ध ज्ञान घेतल्यासारखं होईल. म्हणून तुम्हाला दोन्ही बघायचे. आणि जे अर्ध नॉलेज असतं ना, हाफ नॉलेज हे काय म्हणतात, मोर डेंजरस असतंय, म्हणजे खूप अवघड असतं, हे घातक असतंय. अर्ध नॉलेज हे काय असतंय, घातक असतंय. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शवणारा पर्याय ओळखा. बऱ्हाणपूर, तुळजापूर, कारवार, धारवाड, तामिळनाडूतील वेल्लोर, कर्नाटकातील बेळगाव. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय दिले त्यांनी, बऱ्हाणपूर, तुळजापूर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे जे बाकीचा प्रदेश आहे ना, हा प्रदेश जी छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम होती ना, ह्या दक्षिण मोहिमेवेळी त्यांनी हा प्रदेश घेतला होता. मग कोणता प्रदेश घेतला होता लक्षात ठेवा, कारवार, धारवाड, त्याच्यानंतर तामिळनाडूतील वेल्लोर हा किल्ला, त्याचबरोबर तामिळनाडूतील जंजी हा किल्ला खूप महत्त्वाचा आहे, कर्नाटकातील बेळगाव. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ, आता इथं या ठिकाणी एक थोडंसं कन्फ्युजन असं आहे की तुळजापूर हे काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत होतं. ठीक आहे. पण या ठिकाणी काय आहे, हे बऱ्हाणपूर आपल्या स्वराज्याचा भाग नव्हता. हे बऱ्हाणपूर काय होतं, मुघल स्वराज्याचा भाग होतं. त्याच्यामुळे त्यांनी उत्तर हे आपल्याला योग्य उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 16 नंबर, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते, असं कोणी म्हणलं. मग असं कोणी म्हणलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हणलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात. पुन्हा रिपीट प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा 2-4 वेळेस विचारला आहे. मग भारतीय आरमाराचं जनक कोणाला म्हटलं जातं, तर राजा शिवछत्रपती यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की जहाज बांधण्याचं जे ठिकाण असतं त्याला काय म्हणतात, गोदी म्हणतात. मग शिवाजी महाराजांच्या गोदी कुठं कुठं होत्या, तर बघा कल्याण, भिवंडी आणि पेन या ठिकाणी होत्या. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे खालीलपैकी कोणते जहाज होते, म्हणजे जहाजांचे नावं विचारलेले आहेत. मग नावं लक्षात ठेवायचंय, गुराब, गलबत, पाल, माचवा. हे नाव 4 महत्वाचे लक्षात ठेवा. ठीक आहे. गुराब, गलबत, पाल, माचवा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न इथं विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणते सागरी किल्ले होते. मग बघा विजयदुर्ग, खांदेरी, कुलाबा आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे काय, सिंधुदुर्ग किल्ला. हे सगळे किल्ले काय किल्ले आहेत, शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेले आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न 18 नंबर, पैठण, संत एकनाथ, नरसी. आता बघा पैठण, संत एकनाथ म्हणजे संत एकनाथांचा जन्म कुठे झाला होता, पैठणला झाला होता. मग नरसी यांचा जन्म, नरसी या गावात कोणाचा जन्म झालेला आहे, तर नरसी या गावामध्ये संत नामदेव यांचा जन्म झालेला आहे. हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. सध्या लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रश्न विचारला जातो. संत नामदेवांची समाधी मात्र कुठं आहे, पंढरपूर या ठिकाणी आहे. गफलत होईल. जन्मगाव कोणता आहे, नरसी आहे आणि समाधी कुठं आहे, पंढरपूरला आहे. तसं संत एकनाथांचा जन्मही पैठणचाच आहे आणि समाधी सुद्धा कुठं आहे, पैठणलाच आहे. ठीक आहे. कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील. बघा विचारलाय शिक्षक कोणाचा दाखला देतील, पण प्रश्न कुठे विचारलाय, इथंच प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासावरतीच आहे. हे जर तुम्हाला माहित असलं तरच तुम्ही उत्तर सांगू शकता. मग कोणाचा दाखला देतील, बजाजी नाईक निंबाळकर. हे काय होते, शिवाजी महाराजांचे मेवणे होते, तरीही शिवाजी महाराजांनी यांच्या विरुद्ध कारवाई केली होती. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न,
शिवरायांच्या काळात घोडदळांच्या स्मृतीत कोणते पद होते? प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की